तर 1988 पासून स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय आहे, तर शाकाहारी आणि मांसाहारी ज्याला जे खायचं ते खातील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। ठाकरेंच्या काळातही मांस विक्री बंद होती याची आठवण मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना करून दिली। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही, आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। 38 वर्षापूर्वीचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे, विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही। आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर 80% वर्ग बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे। अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मांसावरती बंदी आणायची हे कारण नाही। सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये, तर मटण आणलं जातं, मच्छी आणली जाते, कोंबडी कापली जाते, कशाला बंदी आणून? असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची, याला काय अर्थ आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।